जर तुमचे 2,000 फॉलोअर्स आहेत आणि तुमचे व्ह्यूज अप्रॉक्स 5,000, 6,000, 8,000 असे व्ह्यूज जात आहेत प्रत्येक रीलवरती, तुम्ही आरामात वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. माझं नाव मिहीर आहे आणि आज आपण एका टॉपिकबद्दल बोलणार आहोत. तो टॉपिक फार जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, जर तुम्हाला एक कॉन्टेंट क्रिएटर बनायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, किंवा तुम्ही जर एक कॉन्टेंट क्रिएटर आहात तर तुम्ही किती पैसे कमवू शकता, किंवा तुम्ही तुमचं फ्युचर कसं असणार बेसिकली. तर मला माहिती आहे, बिकॉज ऑब्व्हियसली मी डिजिटल मार्केटिंग एजन्सी रन करतो आणि मला माहिती आहे की कॉन्टेंट क्रिएटरचं लाईफ कसं असतं आणि तो किती पैसे कमवतो आणि किती तो कमवू शकतो, आणि आता काही कॉन्टेंट क्रिएटर्स ते किती कमवत आहेत. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे कॉन्टेंट आणि कन्सिस्टन्सी. सो कोणत्या प्रकारचा कॉन्टेंट तुम्ही पोस्ट करताय आणि काय व्हॅल्यू प्रोव्हाइड करताय तुम्ही पब्लिकला. मे बी त्यांना हसवताय किंवा कोणतीतरी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवताय, डझंट मॅटर. तुम्ही काहीतरी व्हॅल्यू प्रोव्हाइड केली पाहिजे पब्लिकला. ऑडियन्सला वाटलं पाहिजे की भाई मी याच्याकडे बघून किंवा हिला बघून किंवा ह्याला बघून मला काहीतरी कळतंय किंवा मी ॲटलीस्ट एन्जॉय, माझा एंटरटेन जरी होत आहे तर जाऊन लोक तुम्हाला फॉलो करतील फॉर शुअर. आणि असा टाईमचं काय मॅटर नाही करत की एवढ्या टाईममध्ये मी फेमस होईल, मला फॉलोअर्स मिळतील किंवा मला एवढे सबस्क्रायबर्स वाढतील वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. डिपेंड्स करतं. जर तुमचा कॉन्टेंट जसा असेल, तुमची स्ट्रॅटेजी तशी असेल ना, तर तुम्ही पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण व्हायरल जाऊ शकता. सो दॅट्स द थिंग ऑफ कॉन्टेंट क्रिएशन. आणि सो फर्स्ट स्टेज ऑफ अर्निंग कॉन्टेंट क्रिएशन हे आहे की जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि तुम्ही विचार करता की मला लाईफस्टाईल रील बनवायचे आहेत, तुम्हाला असं काय सो अँड सो गोष्ट करायची, तुम्ही करू शकता फॉर शुअर. तुम्ही अर्न पण करू शकता, पण ॲटलिस्ट मला असं वाटतं की तुम्ही ॲटलिस्ट 2K फॉलोअर्स जर तुमचे असतील, 2,000 असतील फॉलोअर्स, तुम्ही आरामात पैसे कमवू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही फूड ब्लॉगर असाल तर तुम्ही कॅफेजला DM करा खूप सारे. जर तुमचे 2,000 फॉलोअर्स आहेत आणि तुमचे व्ह्यूज अप्रॉक्स 5,000, 6,000, 8,000 असे व्ह्यूज जात आहेत प्रत्येक रीलवरती, तुम्ही आरामात 1,000-1,500 रुपये चार्ज आरामात करू शकता एका रीलचे, एका रेस्टॉरंटकडनं किंवा कॅफेकडनं. सो इट्स व्हेरी इझी टू अर्न मनी फ्रॉम इंस्टाग्राम. सो सपोज एक मार्केटिंग एजन्सी ती कोणत्या लेवलचं सर्व्हिस प्रोव्हाइड करते आणि किती इम्पॉर्टन्स देते त्या ब्रँडला, तर ते सगळं मॅटर करतं. मला नाही वाटत की सोशल मीडिया फ्युचरमध्ये जाऊन एंड होणार आहे किंवा त्याची एजन्सीची वाट लागणार आहे वगैरे. कारण खूप साऱ्या ब्रँड्स तर दिवसामध्ये 1,000+ ब्रँड्स मार्केटमध्ये येत राहतात आणि दिवसामध्ये 1,000+ इन्फ्लुएन्सर मार्केटमध्ये येतात. सो अजून हा जो क्राऊड आहे, ही जी फील्ड आहे सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी वगैरे, हे सगळं सोशल मीडिया बेसिकली ही पूर्ण फील्डला सॅच्युरेट होण्यासाठी अजून काही वर्ष आहेत असं मला वाटतं. सो हाऊ मच डज अ कॉन्टेंट क्रिएटर अर्न्स. ठीक आहे, एक कॉन्टेंट क्रिएटर किती पैसे कमवतो आणि किती पैसे कमवू शकतो, राईट. रफली जर आपण बोलू शकतो तर एक कॉन्टेंट क्रिएटर आरामात 1 करोड तर वर्षाला आरामात कमवू शकतो. पण ते पण तेव्हाच कमवू शकतो जेव्हा तुमची ऑडियन्स लॉयल आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं एक बीज आहे. आजकाल ब्रँड्स फॉलोअर्सला एवढा इम्पॉर्टन्स देत नाही, ते फक्त एंगेजमेंटला इम्पॉर्टन्स देतात की तुमची ऑडियन्स आहे. सपोज 2-3 हजार 5,000 जरी तुमचे फॉलोअर्स आहेत, राईट, तर ते 5,000 फॉलोअर्सपैकी तुमचे किती जेन्युइन फॉलोअर्स आहेत, की सपोज तुम्ही कोणती गोष्ट त्यांना करायला लावली की ते ऐकतात, ते करतात, कमेंट्स करतायत किती, शेअर्स किती आहेत, लाईक्स किती आहेत, ही सगळी हे पूर्ण ओव्हरऑल जो एंगेजमेंट आहे तो एक ब्रँड बघतो. जर ते जर स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्ही फट्टे पैसे कमवाल. तो बेसिकली ना, काही अकाउंट तुम्ही बघत असाल ना की त्या अकाउंटमध्ये खूप जास्त फॉलोअर्स, 10,000 15,000 असे फॉलोअर्स आहेत, राईट. आणि त्यांचे शेअरिंग फक्त 2, 3, 4, कमेंट्स पण 2-3 आहेत फक्त, लाईक्स पण काहीतरी 200-300 लाईक्स वगैरे. तर त्यांचा काय अर्थच नाही. त्यांना ब्रँड जेवढी व्हॅल्यू देत नाही ते कमवत नाही. 2030मध्ये जर तुम्हाला एक हॅपी लाईफ हवी असेल, एक स्टेबल लाईफ हवी असेल, तर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन आत्तापासून स्टार्ट करावं लागेल. डझंट मॅटर तुम्ही कोणत्या प्रकारचं कॉन्टेंट प्रोव्हाइड करताय. तुम्ही मे बी ब्लॉग्स करताय, डेली व्लॉगिंग करताय, काहीही असेल, डझंट मॅटर की तो कॉन्टेंट काय आहे. फक्त एवढंच आहे की त्या कॉन्टेंटनी समोरच्याचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. ॲटलीस्ट तो एंटरटेन जरी झाला पाहिजे किंवा त्याच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू जरी ॲड झाली पाहिजे, तरच जाऊन तो तुम्हाला फॉलो करणार आणि तरच तुमची एक कल्ट ऑडियन्स बिल्डअप होणार. जर तसं काय आहेच ना, तर तुम्ही किती पण पोस्ट करा, किती पण रील्स टाका, तुम्हाला फॉलोअर्स नाही भेटणार, नाही सबस्क्रायबर भेटणार. एका इन्फ्लुएन्सरची किंवा एका क्रिएटरची व्हॅल्यू तेव्हाच होते जेव्हा त्याच्या मागे जे कल्ट ऑडियन्स आहे, ती त्याची लॉयल ऑडियन्स आहे. सो एक ब्रँड किंवा कोणतीही एक मोठी बिझनेस डील तेच बघते की तुमच्या मागे तुमची कल्ट ऑडियन्स किती आणि किती लॉयल ऑडियन्स आहे, की तुम्ही जर ए बोलला तर ते ऑडियन्स डोळे दाखवून ती गोष्ट घेतील किंवा काय. तर ह्याच्यावरती तुमची व्हॅल्यू क्रिएट होणार आणि ब्रँडमध्ये पण तुमचं नाव एवढं की अरे एक सुवेंचो क्रिएटर आहे, त्याला तुम्ही अप्रोच करा, किती पैसे मागतो. त्यामध्ये जर तुम्ही एक्स अमाऊंट जरी बोलले ना, तरी ते लोक बोलतील हां चल घेऊन टाक, घे पैसे घे, पण आमचं तू रील कर. सो ही पॉवर असते का सोशल मीडियाची. जेव्हा पण आपल्या डोक्यामध्ये एक विचार होतो ना की यार करायचं का, करू का, मी पण स्टार्ट करू का, मी पण कॅमेरा फेस करू का वगैरे, होईल का माझ्याकडनं वगैरे. सो होईल का ही गोष्ट नंतरची आहे. जर आफ्टर 50 to 100 व्हिडिओज ना तुमची चांगला प्रॅक्टिस होऊन जातं. तुम्ही कॅमेराशी पण फ्रेंडली होता, तुम्ही आरामात बोलता, काहीही बोलू शकता कशाबद्दल पण.
खूप जास्त तुम्ही स्वतःहून शिकता, एक सेल्फ डेव्हलपमेंट होतं आणि एक सेल्फ डिसिप्लिन पण होतं, की यार आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, पोस्ट करायचं YouTubeवरती वगैरे. आणि एका टाईमनंतर तुमचा कॉन्फिडन्स एवढा लेव्हलचा वाढतो, की तुम्ही कुठेही, कसंही, काही असो, तुम्ही बिंदास कॅमेरा फेस करू शकता. आणि जेव्हा पण तुम्ही स्टार्ट कराल ना, कधीच लेट नसतं. तुम्हाला असं वाटतं, की अरे आता खूप लेट झालं. ते नीलवाले, जस्ट नील थिंग्स, ऑरेंज गँग, ऑरेंज ज्यूस गँग वगैरे हे सगळ्यांनी स्टार्ट केलं. मला पण तेव्हा स्टार्ट करायला पाहिजे होतं. आता लेट झालं, आता काय फायदा वगैरे. नाही. आत्ता पण आत्ता पण तुम्ही जर स्टार्ट केलं ना, तुम्ही तेवढ्याच लेव्हलला पोहोचू शकता पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये. सो स्टार्ट नाऊ आणि मग तुमची लाईफ स्लोली एक स्टेबल लाईफमध्ये कन्व्हर्ट होईल. नंतर तुम्हाला कळेल, की ओके इट वॉज वर्थ इट जर तुम्ही आता स्टार्ट करताय. कॉन्टेंट क्रिएशन ही जर्नी ना फार जास्त मेमोरेबल असते आणि लाईफ टाईम माणूस किंवा लाईफ टाईम एक माणूस लक्षात ठेवेल, की चला एक टाईम होता, की मला कोणी ओळखत नव्हतं आणि आता मी असे एवढे व्हिडिओज क्रिएट करतोय किंवा लोकं मला ओळखतायत, माझं नाव होतं आहे आणि मी कुठे पण जातो लोकं मला रिकग्नाइज करतात, की "अरे, कसं आहे?" वगैरे, वगैरे फोटोज करतात वगैरे. सो ही जर्नी आहे ना, ही फार जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही जर्नी इम्पॉर्टंट असते. स्टार्टिंगला ॲज अ ह्युमन बिंग आपण खूप जास्त मिस्टेक करतो आणि ती मिस्टेक एवढी काय मॅटर नाही करत आपल्याला. त्या टायमाला वाटतं, की अरे लोकं मला असे जज करतील. लोकं ॲक्चुअली तुम्हाला ओळखतच नाही. पहिली गोष्ट इनिशियल स्टेजला कोण ओळखतच नाही. सो एक प्रॉपर ब्रँड बिल्ड होण्यासाठी, प्रॉपर एक फेस रिकॉग्नायझेबल होण्यासाठी त्याला वेळ लागतो आणि स्टार्टिंगला तुम्ही फक्त व्हिडिओ पोस्ट करत जा, कॉन्टेंट बनवत जा, व्हिडिओ पोस्ट करत जा. ओके, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जर तुम्ही विचार करत असाल, की कसं होणार पुढे, मी कसे कॉन्टेंट बनवू वगैरे, वगैरे. इट्स ऑल अप टू यू. बट अगेन आय एम टेलिंग यू वन थिंग, जर 2030मध्ये तुमची लाईफ तुम्हाला स्टेबल करायची असेल, एक सेटल व्हायचं असेल प्रॉपर, एक खुश एक हॅपी फॅमिली बनवायची असेल, तर तुम्ही आता कॉन्टेंट क्रिएशन करा. बिकॉज कॉन्टेंट क्रिएशन फार जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या लाईफमध्ये आणि तेच. आणि जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएट नाही करत आहात, तर मग तुम्ही एक स्टेबल जॉब बघा, चांगला जॉब बघा. बिकॉज ज्या प्रकारे, ज्या रेटने इन्फ्लेशन वाढतं, त्या प्रकारे तुमची लाईफ स्टेबल होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तेच मी बोलेल ॲट द एंड. सो एकदा तुम्ही एकदा तुम्ही सोशल मीडिया या प्लॅटफॉर्ममध्ये आला ना, तुम्हाला कळेल, की यार एक इन्कम सोर्स नसतो. खूप साऱ्या रेव्हेन्यू सिस्टम बनवलेले असतात एका कॉन्टेंट क्रिएटरने. एक ॲफिलिएट इन्कम असतं, एक कॉन्टेंट क्रिएशन जर्नी असते, त्यामधनं ब्रँड डील्स येतात. एक त्यांचा वेगळा अकाउंट असतो, त्यामध्ये फक्त आणि फक्त ब्रँड डील्स ते ठेवतात. एक YouTube अर्निंग असते, त्यामध्ये त्यांना ॲड्ससाठी पैसे मिळतात. YouTubeचे कोलॅबरेशन्स वेगळे असतात. सो हे खूप जास्त एक मल्टिपल रेव्हेन्यू सिस्टम बनतो एक प्रकारचा आणि मग तसा जाऊन तो एक यूट्यूबर पैसे कमवतो किंवा एक क्रिएटर पैसे कमवतो. सो दिस इज ऑल अबाउट कॉन्टेंट क्रिएशन. मी असे अजून जास्त व्हिडिओज आणत जाईल कॉन्टेंट क्रिएशनबद्दल. तुम्ही सपोर्ट करा, थोडासा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर, आणि लाईक पण करा. जर जमत असेल तर नक्कीच करा. आणि लास्ट एंडिंगला मी फक्त एवढंच बोलेल, की यार कॉन्टेंट क्रिएट करत राहा. 2026 हा एंड नाही आहे. जर 2030मध्ये लाईफ सेटल करायची असेल तर कॉन्टेंट क्रिएशन इज द की. पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये लाईफ बदलून जाईल. दॅट्स इट.